नमस्कार मित्रांनो, आज 1 मे महाराष्ट्र दिन। माझ्या महाराष्ट्रातील सर्व बांधवांना महाराष्ट्र दिनाच्या त्याचबरोबर कामगार दिनाच्या खूप खूप शुभेच्छा। तर मित्रांनो, एस क्लास एज्युकेशन बाय सुहानीमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे। आज आपण पाहतोय इयत्ता 10वी मराठी बोलतो मराठी या पाठाचा स्वाध्याय। बोलतो मराठी हा पाठ आपण डिटेलमध्ये पाहिलेला आहे, त्याचा व्हिडिओ मी ऑलरेडी अपलोड केलेला आहे। तर या ठिकाणी जे छोटंसं आयकॉन आहे त्यावर क्लिक करून तुम्ही आधीचे व्हिडिओज पाहू शकता, त्याचबरोबर बोलतो मराठी हा पाठ देखील पाहू शकता। तर आज आपण या पाठाचा स्वाध्याय पाहतोय। सो फ्रेंड्स, लेट अस स्टार्ट। आता या ठिकाणी आपण पाहतोय पहिला प्रश्न। तर पहिला प्रश्न आहे आकृत्या पूर्ण करा। त्यामधील पहिला आहे वेब डायग्राम आहे, त्याच्यामध्ये आहे भाषा वापरताना अर्थाचा अनर्थ टाळण्यासाठी आवश्यक उपाय। तर या ठिकाणी 2 उपाय आहेत। पहिला आहे खांद्याला खांदा लावणे आणि खांदा देणे यातील फरक लक्षात घ्यायला हवा, आणि दुसरा आहे एकाऐवजी दुसरे क्रियापद वापरता कामा नये। ओके, तर अशा प्रकारे हे 2 उत्तर आहेत, तुम्ही लिहू शकता किंवा स्क्रीनशॉट काढू शकता। आता आपण पाहूया प्रश्न पहिला, त्यातील आ। तर या ठिकाणी प्रश्न पहिला आ आहे मराठी भाषेची श्रीमंती। त्यातील पहिला आहे मराठी ढंगाचे शब्दप्रयोग आणि दुसरा आहे एक क्रियापद वेगवेगळ्या प्रकारे वापरले जाते। तर या ठिकाणी वेगवेगळ्या असायला हवं होतं, वेगवेगळ्या झालेलं आहे ते, तर इथे तुम्ही ळा करून घ्या। ओके, तेवढं सिंपल आहे। काही चुका असतील तर त्यासाठी सॉरी। त्याच्यानंतर आपण पाहूया पुढे। त्याच्यानंतरचा प्रश्न आहे तो आहे प्रश्न दुसरा, शब्दांची उत्पत्ती शोधण्याचे फायदे लिहा। त्याचं उत्तर आपण पाहूया। पहिला आहे भाषेतील गंमत जाणून घेता येते, दुसरा आहे खूप नवी माहिती मिळते, तिसरा आहे शब्दांची पाळेमुळे किती दूरवर पसरलेली आहेत ते कळते, चौथा आहे शब्दांच्या मुळाकडे गेल्यामुळे चुका होत नाहीत, आणि पाचवा आहे शब्द मनात पक्का रुजतो। ओके, तर अशा प्रकारे हे त्या वेबचं उत्तर आहे। त्याच्यानंतर आपण पाहूया प्रश्न तिसरा। त्यानंतर आहे प्रश्न तिसरा, ज्यामध्ये आहे पाठाच्या आधारे खालील चौकटी पूर्ण करा। पहिला आहे मराठी भाषेची खास शैली, त्याचं उत्तर आहे वाक्प्रचार। दुसरा आहे म्हणजेच आ मराठी भाषेला लेखिकेने दिलेली उपमा, त्याचं उत्तर आहे हवा। त्याचबरोबर तिसरा आहे शब्दांचा अर्थ जाणून घेण्याचे साधन, उत्तर आहे शब्दकोश। ओके, त्याच्यानंतर आपण पुढे पाहूया प्रश्न चौथा कोणता आहे ते। त्यानंतर आहे प्रश्न चौथा, गटात न बसणारा शब्द ओळखून चौकटी पूर्ण करा। तर आता या ठिकाणी आपल्याला 4 शब्द दिलेले आहेत, त्यापैकी कोणता शब्द गटात बसत नाही आहे तो ओळखायचा आहे, आणि या ठिकाणी या बाजूला ज्या चौकट्या दिलेल्या आहेत त्याच्यामध्ये ते आपल्याला लिहायचं आहे। ओके, सो आता याची उत्तर आपण लगेचच पाहूया। आता या ठिकाणी पहिलं उदाहरण आहे अ, ज्याच्यामध्ये आहे एट, डौल, रुबाब आणि चेन। तर त्यामधील चेन जे आहे तर ते ऑडमॅन आउट आहे, जे इथे बाजूला लिहिलेलं आहे, तुम्ही त्याला चौकट वगैरे करू शकता। दुसरा आहे कपाळ, हस्त, ललाट आणि भाल। तर या ठिकाणी हस्त हा शब्द ऑडमॅन आउट आहे, कारण बाकीचे सगळे जे आहेत तर ते कपाळचे समानार्थी आहेत। या ठिकाणी पण सगळे हे समानार्थी शब्द आहेत, चेन सोडलं तर हस्त येईल, ऑडमॅन आउट। त्याच्यानंतर आहे विनोद, नवल, आश्चर्य, विस्मय। तर या ठिकाणी विनोद येईल, कारण नवल, आश्चर्य आणि विस्मय हे सगळे एकाच अर्थाचे आहेत। त्याच्यानंतर आहे संपत्ती, संपदा, कांता आणि दौलत। तर संपत्ती, संपदा आणि दौलत हे सगळे एकच आहेत, आणि कांता वेगळा आहे। त्याच्यानंतर कांता म्हणजे पत्नी। त्याच्यानंतर आहे उ, तर त्याच्यामध्ये आहे प्रख्यात, प्रज्ञा, नामांकित आणि प्रसिद्ध। तर हे सगळे जे आहेत तर ते प्रसिद्धसाठी समानार्थी आहेत, आणि प्रज्ञा तर हे आहे ते वेगळं आहे। तर अशा प्रकारे तुम्ही ऑडमॅन आउट फाइंड आउट करू शकता आणि लिहू शकता। आता आपण पाहूया याच्या पुढचं। त्याच्यानंतर आहे प्रश्न 5वा, ज्याच्यामध्ये आहे खाली दिलेल्या अनेकवचनी नामांचे एकवचनी रूप लिहून त्यांचा वापर करून प्रत्येकी एक वाक्य तयार करा। तर या ठिकाणी आपल्याला काही 6 शब्द दिलेले आहेत, तर त्याचा आपल्याला अनेकवचनी आहेत तर त्याचं आपल्याला एकवचन करायचं आहे, आणि मग ते आपल्या वाक्यामध्ये वापरायचं आहे, आणि अशा प्रकारे वाक्य तयार करायचं आहे। तर या ठिकाणी 6 वाक्य तयार होतील। आधी हे जे अनेक वचनामध्ये आहेत त्याचं एकवचन आपण पाहूया, आणि मग त्याची वाक्य आपण पाहूया। ओके, आता या ठिकाणी पहिला आहे रस्ते।
तर रस्त्याचं एकवचन रस्ता होणार. ओके. आणि त्याचं जे वाक्य तयार होईल तर ते अशा प्रकारे होईल की आमच्या गावातील रस्ता लाल मातीचा आहे. आता या ठिकाणी असं केलं आहे, तुम्ही हे पण लिहू शकता आमच्या गावातील रस्ता स्वच्छ आहे किंवा आमच्या घरासमोरील रस्ता स्वच्छ आहे, अस्वच्छ आहे, असं तुम्ही काही लिहू शकता. तुमच्या मनाचं वाक्य पण तुम्ही तयार करू शकता. आहे वेळा, त्याचं एकवचन होईल वेळ. तर इथे आहे सकाळची वेळ अभ्यासासाठी चांगली असते. तुम्ही संध्याकाळची वेळ लिहू शकता, रात्रीची वेळ लिहू शकता. ओके. अभ्यासाच्या ऐवजी तुम्ही योग साधना पण लिहू शकता. त्याच्यानंतर आहे भिंती, तर त्याचं एकवचन आहे भिंत. गावकऱ्यांनी श्रमदानाने शाळेची भिंत बांधून दिली. ओके. तर या ठिकाणी भिंत आहे, तुम्ही लिहू शकता आमच्या घरामधील भिंत निळ्या रंगाची आहे किंवा भिंतीला निळा रंग दिलेला आहे. ओके, असं पण तुम्ही लिहू शकता. त्याच्यानंतर आहे विहिरी. विहिरीचं एकवचन विहीर होणार. मे महिन्यात गावची विहीर पूर्णपणे आटून जाते. ओके. मग तुम्ही असं पण लिहू शकता जून महिन्यामध्ये ती पूर्णपणे भरते किंवा तिला पूर येतो. पूर म्हणजे पूर्ण येणार पण ती पूर्णपणे भरते असं तुम्ही लिहू शकता. जून जुलैमध्ये काही लिहू शकता. त्याच्यानंतर आहे घड्याळे. तर घड्याळेचं होईल घड्याळ. आणि त्यासाठी या ठिकाणी वाक्य आहे मधुराच्या वाढदिवसाला बाबांनी तिला सुंदर घड्याळ भेट दिले. तुम्ही हे पण लिहू शकता आमच्या घरामधले घड्याळ खूप सुरेख आहे किंवा आमच्या घरामधले घड्याळ निळ्या रंगाचे आहे, काळ्या रंगाचे आहे, असं पण तुम्ही लिहू शकता. त्याच्यानंतर आहे ज्याच्यामध्ये आहे माणसे. त्याचं एकवचन माणूस होईल. माणूस हा समाजशील प्राणी आहे. ओके. तर अशा प्रकारे सेंटेन्स आहे, तुम्ही काही लिहू शकता. माणसाबद्दल तुम्ही किती काही लिहू शकता. सो अशा प्रकारे तुम्ही ही वाक्य तयार करू शकता. तुम्ही याच्यामध्ये काही ॲडिशनल पण टाकू शकता. पण तुम्हाला हा जो मूळ शब्द आहे त्याचं बरोबर एकवचन घ्यायचं आहे, कारण मूळ शब्द अनेक वचनामध्ये आहे. सो त्याचं तुम्हाला एकवचन त्याचाच वाक्यामध्ये उपयोग करायचा आहे. ओके. अनेक वचनाचा वाक्यामध्ये उपयोग करायचा नाही आहे, तुम्हाला एकवचनाचाच वाक्यामध्ये उपयोग करायचा आहे. त्याच्यानंतर आपण पाहूया नेक्स्ट क्वेश्चन. आता या ठिकाणी प्रश्न आहे 6वा. खालील शब्दसमूहाबद्दल एक शब्द लिहा. तर या ठिकाणी शब्दसमूह आहे, त्याच्यासाठी आपण जो एक शब्द वापरतो तर तो आपण लिहिणार आहोत. पहिला आहे पसरवलेली खोटी बातमी. दुसरा आहे जलामरण नाही असा. तिसरा आहे समाजाची सेवा करणारा. चौथा आहे संपादन करणारा. आता याची उत्तरं आपण पाहूया. तर या ठिकाणी याची उत्तरं आहेत. तर पहिला आहे पसरवलेली खोटी बातमी म्हणजे अफवा. त्याच्यानंतर आहे ज्याला मरण नाही असा. ज्याला मरण नाही असं त्याला आपण काय म्हणतो, अमर. त्याच्यानंतर आहे इथे किंवा हवं होतं, ते दिलेलं नाही आहे, सो तुम्ही ते ॲड करा. तर या ठिकाणी आहे समाजाची सेवा करणारा, समाजसेवक. आणि दीर्घ आहे संपादन करणारा, संपादक. ओके. सो अशा प्रकारे याचे आन्सर्स आहेत. आता आपण पाहूया याच्यानंतरचा प्रश्न. याच्यानंतरचा प्रश्न आहे 7वा, जो आहे स्वमतावर आधारित. त्यातील पहिला आहे तुम्ही शहाणे आहात. या वाक्यातील शहाणे या शब्दाचा अर्थछट लिहा. तर या ठिकाणी तुम्ही शहाणे आहात, तर यामध्ये जो शहाणे शब्द आहे त्याचे आपल्याला अर्थछट लिहायचे आहेत. एक तर शहाणे म्हणजे खूप सुज्ञ, हुशार वगैरे असं होऊ शकतं, किंवा शहाणे म्हणजे अतिशहाणे पण या वाक्यामध्ये त्याचा असा अर्थ होऊ शकतो. ओके. तर त्याचं आपण सविस्तर उत्तर पाहूया. तर या ठिकाणी उत्तर आहे तुम्ही शहाणे आहात असे अनेकदा म्हटले जाते. त्यावेळी बोलणाऱ्याला म्हणायचे असते की तुम्ही शहाणे आहात, समजूतदार आहात, योग्य काय आणि अयोग्य काय हे ठरवण्याची विवेकबुद्धी तुमच्याकडे आहे. तुम्ही योग्य निर्णय नक्कीच घ्याल. बोलणाऱ्याला हे असे मनापासून वाटत असते. ऐकणाऱ्याच्या समजूतदारपणावर, त्याच्या विवेकावर बोलणाऱ्याचा विश्वास असतो. आई आपल्या मुलांना हे उद्गार ऐकवते तेव्हा तिच्या मनात आपल्या मुलांबद्दल अशीच खात्री असते. मात्र प्रत्येक वेळेला तुम्ही शहाणे आहात या वाक्याचा असा सरळ, प्रांजळ व निष्कपट अर्थ असतोच असे नाही. काही व्यक्ती मुळातच लबाड असतात. चूक लपवण्यासाठी बुद्धीचा दुरुपयोग करतात. कधीकधी तर काही माणसांना खरोखरच साधी सोपी गोष्टही कळत नाही. कितीही समजावून सांगितले तरी त्यांना ते समजतच नाही. त्यांच्यासमोर कितीही डोकंफोड केली तरी त्याचा काही उपयोग नसतो. मग त्यांना तुम्ही शहाणे आहात असे ऐकवावे लागते. येथे शहाणे हा शब्द वापरलेला असला तरी आपण मनातल्या मनात तुम्ही मूर्ख आहात असेच म्हणत असतो. तर अशा प्रकारे हे उत्तर आहे. सो याच्या आधीचा पार्ट आपण पुन्हा एकदा पाहूया जेणेकरून तुम्ही स्क्रीनशॉट काढू शकाल. तर हे त्याच्या आधीचा आहे, फर्स्ट पार्ट आहे उत्तराचा. त्याच्यानंतर इथे सेकंड आहे आणि आता आपण थर्ड पार्ट पाहूया. आय होप तुम्ही स्क्रीनशॉट काढला असेल.
तर या ठिकाणी आहे उत्तराचा थर्ड पार्ट. आता आपण पाहूया यानंतरचा जो प्रश्न आहे स्वमतातला तो. यानंतरचा आहे, गरज नसताना इतर भाषांमधले शब्द वापरून बोलू नये असे लेखिकेच्या मताबाबत तुमचे मत सोदाहरण लिहा. तर या ठिकाणी या मताशी तुम्ही सहमत आहात की नाहीत हे पण लिहावं लागेल आणि एक उदाहरण पण तुम्हाला द्यावं लागेल. ओके, सो आता आपण त्याचं उत्तर पाहूया. आता या ठिकाणी आपण त्याचं उत्तर पाहूया. परभाषेतून आपल्या भाषेत अनेक नवीन शब्द आले आहेत. ते केव्हाच मराठी झाले आहेत. ते शब्द मराठी नाहीत अशी कोणाला शंकाही येणार नाही. आता केक या शब्दाचेच पहा ना, मराठीत या वस्तूसाठी शब्दच नव्हता, अजूनही नाही, कारण ही वस्तू ही संकल्पना मराठी समाजालाच नवीन होती. त्या नवीन वस्तूसाठी केक हा इंग्रजी शब्द जसाच्या तसा स्वीकारणे योग्यच होते. मात्र काही वेळा परभाषेतील शब्द अकारण वापरले जातात आणि ते सुद्धा आपल्या भाषेत त्यासाठी अत्यंत सार्थ समर्पक शब्द असताना. अलीकडे ती पिवळीवाली द्या, तो पांढरावाला पट्टा दाखवा अशी वाक्ये सर्रास ऐकू येतात. वास्तविक पाहता पिवळी बॅग आणि पिवळीवाली बॅग यात कोणता फरक आहे? पिवळी बॅग या शब्दप्रयोगातून आधीपासूनच योग्य अर्थ व्यक्त होत असताना पिवळीवाली हा नवीन शब्दप्रयोग का करावा? मराठीत आपण असे बोलतच नाही. मराठीत वाला हा प्रत्यय फक्त नामाला जोडला जातो. पिवळी हे विशेषण आहे. मराठीत विशेषणाला किंवा सर्वनामाला वाला हा प्रत्यय जोडण्याची प्रथाच नाही. शिवाय त्या नवीन शब्दप्रयोगाने अर्थामध्ये कोणतीही भर पडत नाही. म्हणून गरज नसताना परभाषेतील शब्द वापरून बोलू नये हे लेखिकांचे मत योग्यच आहे. ओके, तर अशा प्रकारे याचं उत्तर येईल. तुम्ही याचा स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता. आता आपण पाहूया यानंतरचा पुढचा प्रश्न. त्यानंतर पुढे आहे, लेखिकेने मराठी भाषेचा केलेला सन्मान तुमच्या शब्दात लिहा. आता आपण त्या प्रश्नाचं उत्तर पाहूया. तर आता या ठिकाणी उत्तर आहे, लेखिकांनी मराठी भाषेला श्रीमंत म्हटले आहे. होय, माझी मराठी श्रीमंत आहे. मला या गोष्टीचा प्रचंड अभिमान वाटतो. माझ्या मराठी भाषेत अमृतालाही मागे टाकणारी ज्ञानेश्वरी आहे. तुकोबांची गाथा, रामदासांचा दासबोध यांसारखे अजरामर ग्रंथ आहेत. उत्तमोत्तम कथा कादंबऱ्या आहेत, कविता आहेत, श्रेष्ठ दर्जाची नाटके आहेत. लोकमान्य टिळक, आगरकर, विष्णुशास्त्री चिपळूणकर, इतिहासाचार्य राजवाडे वगैरेंसारख्या हजारो अतिरथी महारथींचे विचारधन माझ्या मराठीत आहे. माझ्या भाषेकडे बारकाईने पहा. विविध ढंगांचे शब्दप्रयोग ही माझ्या भाषेची खासियत आहे. अनेकदा एकच शब्द अनेकानेक अर्थछटा प्रकट करतो. चालणे हे साधे क्रियापद बघा. प्रत्यक्ष पायाने चालणे या अर्थाशिवाय आणखी अनेक अर्थछटात चालणे या क्रियापदाद्वारे व्यक्त करता येतात. उदाहरणार्थ लुटूलुटू चालणे, लबाडी चालणे, नोटानानी चालणे, एखादे तत्त्व चालणे, एखाद्या रीतीनुसार चालणे, त्याचबरोबर घड्याळ चालणे वगैरे वगैरे. अशी किती वाक्ये सांगू? या ठिकाणी सांगू आहे, वाक्प्रचार हा माझ्या भाषेचा खास गोडवा आहे. माझ्या भाषेने अनेक भाषांमधील शब्द स्वतःच्या हृदयात सामावून घेतले आहेत. म्हणून माझी भाषा अधिकाधिक श्रीमंत होत चालली आहे. ओके, सो फ्रेंड्स, अशा प्रकारे हे उत्तर आहे या ठिकाणी. सो तुम्ही पाहू शकता. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. फक्त या ठिकाणी इथे एक मिस्टेक आहे, इथे सांगू हवं होतं, तुम्ही ते सांगू करा. ओके, सो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजेच जेव्हा जेव्हा मी यांसारखे नवीन व्हिडिओज अपलोड करेल तेव्हा तुम्हाला याचं नोटिफिकेशन मिळत राहील. सो फ्रेंड्स, बाय बाय. सी यू इन नेक्स्ट व्हिडिओ.